राज्यभरात 17 लाख कर्मचारी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मी विभागात आलेलो आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र सगळीकडे आपल्याला शुकशुकाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. नेहमीपेक्षा आपण पाहू शकतो या ठिकाणी जवळपास 15 ते 20 कर्मचारी या ठिकाणी बसल्याचे आपल्याला आढळून येत असते. मात्र आज घडीला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र हे ऑफिस जे आहे ते निर्मनुष्य असं ऑफिस दिसतंय आपल्याला. कारण या ठिकाणी एकही व्यक्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे कुठेतरी हा जो संप आहे तर हा संप 100% यशस्वी होतोय का असं देखील पाहायला आपल्याला मिळतंय. मात्र दुसरीकडे जे जे सर्व सामान्य जनता आहे त्यांचे जे काही या विभागामध्ये काम असते, जे प्रशासनाकडे हे सर्वसामान्य प्रशासनाचा विभाग आहे, या ठिकाणी आवक जावक असे अनेक कामे मात्र या ठिकाणी केले जाते. मात्र त्यावरती परिणाम झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. अनेक शेतकऱ्याच्या समस्या असतील, अनेक काही विभागाच्या या ठिकाणी काम असतात. मात्र आज आज घडीला हे संपामुळे मात्र सर्वांचे काम हे ठप्प झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सर्वच राज्यातील 17 लाख कर्मचारी एकजुटीने या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचा परिणाम मात्र सर्वसामान्यासह आपल्याला पूर्ण विभागावर पाहायला मिळते. यामध्ये शिक्षक असतील, जिल्हा परिषद, जिल्हा अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, आरोग्य कर्मचारी, घाटी या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे या संपामध्ये सहभागी झालेले. त्यामुळे आपण पाहिलं की या ठिकाणी मात्र आज जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी नेहमी वर्दळ असते, मिनी मंत्रालय म्हणून या ठिकाणी पाहिले जाते, अनेक विभागाचे काम या ठिकाणी केले जातात. मात्र या ठिकाणी आज घडीला मात्र हे पूर्ण ऑफिस जे आहे ते निर्मनुष्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता हे किती दिवस संप चालणार आहे आणि जे सर्वसामान्य लोकांची जी काही आर्थिक नुकसान होत आहे, जी काही परवड होत आहे, ही कधी थांबणार हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.